जेव्हा स्वप्नांना मिळते आकाश, उंच झोक्याची स्पंदनं तयार होतात. अशीच काही कहाणी आहे स्पंदन रोहणकर यांची. चंद्रपूर येथील रहिवासी स्पंदन रोहणकरनं नुकताच घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या एनडीए परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलंय. स्पंदननं राष्ट्रीय स्तरावर 255वा क्रमांक पटकावलेला असून त्याची एअरफोर्स फ्लाइंग ऑफिसर पदावर नियुक्ती झालेली आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल संपूर्ण विदर्भातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. स्पंदनच्या या यशाबद्दल औरंगाबाद, नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील विविध संस्थांकडून त्याचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे चंद्रपूरच्या सीडीसीसी बँकेच्या सभागृहात आयोजित त्यांच्या सत्कार समारंभाला जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके आणि आमदार करण देवतळे यांनी देखील उपस्थिती लावली. चांदा पब्लिक स्कूल, सैनिकी स्कूल बल्लारशाह आणि SPI औरंगाबाद येथून स्पंदननं शिक्षणाचे धडे गिरवले. तर म्हणतात ना, जर तुमचे कुटुंब तुमच्या समवेत असेल तर तुम्हाला या जगात कुणीच हरवू शकत नाही. तसेच स्पंदनचं देखील आहे. त्यांच्या यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांच्या कुटुंबाचे पाठबळ तेवढेच महत्त्वपूर्ण ठरलेले आहे. वडील प्राध्यापक, आई वृत्तपत्र संपादक तर आजोबा प्रसिद्ध समाजसेवक. आपल्या यशाचं श्रेय देखील आपल्या कुटुंबासमवेत शिक्षकांना देत स्पंदननं जाहीरपणे समाजसेवा आणि देशसेवेचा निर्धार केला असून त्याच्या पुढील वाटचाली आपल्या यशाचं श्रेय देखील आपल्या कुटुंबासमवेत शिक्षकांना देत स्पंदननं जाहीरपणे समाजसेवा आणि देशसेवेचा निर्धार केला असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून आणि राज्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. जनमत लाईव्ह न्यूज करता चंद्रपूरहून योगिता पाटेकर यांची रिपोर्ट.